बदलापूर रेल्वे प्रवाशांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी आहे। आधी आपण बघितलं बदलापूर येथून आपल्याला दोन जे आहेत त्या 15 डब्यांच्या लोकल पाहायला मिळाल्या, परंतु आता एकूण 11 लोकल ह्या 15 डब्यांच्या करण्यात आलेल्या आहे। एकदम बरोबर ऐकत आहात। आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार 15 ऑगस्ट पासून बदलापूरकरांसाठी जे आहे ते आपल्याला 22 लोकलच्या फेऱ्या ह्या वाढवण्यात आलेल्या आहे। 12 डब्यांच्या एकूण लोकल होत्या, परंतु त्या लोकल आता 15 डब्यांच्या करण्यात आलेल्या आहे। नेमक्या ह्या लोकल कुठल्या वेळेत असणार आहे आणि कुठून कुठपर्यंत असणार आहे, तर हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यापूर्वी या संदर्भात जर अधिक तुम्हाला माहिती असेल तर तुम्हीही नक्कीच बघू शकतात। खोपोलीकरांसाठी खरं तर ही जास्त आनंदाची बातमी असणार आहे, कारण सर्व ज्या काही 15 डब्याच्या लोकल ट्रेन आहेत ना, तर त्या खोपोलीवरून सुटणार आहेत। आणि बदलापूरकरांसाठी जरी आनंदाची बातमी असली तरी सुद्धा थोडंसं असं आहे की आपल्या बदलापूरवरून सुटणाऱ्या ज्या लोकल आहेत त्या कमी आहेत। म्हणजे काय होणार आहे की खोपोलीवरून ज्या लोकल येतील त्या 15 डब्याच्या आहेत। तर आपण सगळ्यात पहिले वेळ न घालवता टायमिंग बघणार आहोत। आता खूप लोकल आहेत, म्हणजे एकूण 22 फेऱ्या आहेत, त्यामुळे सर्व नाही सांगू शकत, परंतु प्रयत्न करतो। तर खोपोली, अंबरनाथकर, दादर, जे आपले कर्जत आहे त्यांच्यासाठी सुद्धा एक चांगली बातमी आहे ही। खोपोलीवरून सगळ्यात पहिले पहाटे 4:50 लोकल जी आहे ती तुम्हाला धावताना पाहायला मिळणार आहे। 15 डब्यांची असणार आहे। तर ती नंतर ज्या ठिकाणी आपलं सीएसटी वगैरे आहे त्या साईडला आपल्याला ती 7:01 पोहोचताना पाहायला मिळेल। तर आपण फक्त जिथून सुटणार आहे त्या बघूया। अंबरनाथ ते सीएसएमटी म्हणजे आपली 8:27 जी काही लोकल होती ती 15 डब्यांची करण्यात आलेली आहे। इथे लोकल फेऱ्या वाढलेल्या नाहीये, म्हणजे ज्या काही लोकल वाढलेल्या नाहीये हे लक्षात घ्या। ज्या लोकल होत्या त्याच लोकल साधारणतः ह्या 15 डब्यांच्या करण्यात आलेल्या आहे असं म्हटलं तरी हरकत नाही। तर खोपोली कर्जत जी आहे ती सकाळी 10 वाजेची ती सुद्धा 15 डब्यांची करण्यात आलेली आहे। त्यानंतर अजून आपण बघत आहोत की खोपोली कर्जत 11:20 ती सुद्धा आपल्याला 15 डब्यांची होताना पाहायला मिळते। कर्जत सीएसएमटी दुपारी 12 एक कर्जत खोपोली 12:40 झाले। त्यानंतर अजून एक दुपारी 12:23 सुद्धा सांगितली जाते आहे। त्यानंतर खोपोली सीएसएमटी ही सुद्धा आपल्याला 1:48 दुपारी ती सुद्धा 15 डब्यांची झाली आहे। कर्जत सीएसएमटी सायंकाळी 5:33 ती सुद्धा 15 डब्याची झालेली आहे। बदलापूर सीएसएमटी 6:17 तर सायंकाळच्या सुमाराची ही जी काही लोकल आहे आपली ही 6:17 ती 15 डब्यांची करण्यात आली अशी आपल्याला माहिती मिळते। आता उद्या आपण येऊन बघूया, कारण आता काल आपण बघितलं तर 15 ऑगस्ट होतं आणि तेव्हा आपल्याला काय समजलं नाही, पण आपण उद्या येऊन बघूया। आता बदलापूरकरांसाठी एक आपल्याला कळाली की 6:17 लोकल सायंकाळी 15 डब्याची झाली आहे। नंतर कर्जत सीएसएमटी पुन्हा एकदा रात्रीची लोकल 10:03 ही 15 डब्यांची। अंबरनाथ दादर तर ही 9:07 रात्री 15 डब्यांची करण्यात आली आहे। आता अजून आपण जर बघितलं 15 डब्यांच्या करण्यात आलेल्या डाऊन लोकल फेऱ्या ज्या आहेत त्या आपण बघूया। आतापर्यंत आपण अप बघितले, आता आपण डाऊन बघूया। म्हणजे दादर टू खोपोली जर प्रवास करणार असाल तर सकाळी 7:43 लोकल असणार आहे। 15 डब्यांच्या सांगतोय आपण। सीएसएमटी ते कर्जत जे आहे त्या 9:57 लोकल सकाळची। त्यानंतर कर्जत खोपोली आहे ती म्हणजे सकाळी 10:40 कर्जत खोपोली पुन्हा एकदा दुपारी 12 वाजेची। कर्जत खोपोली दुपारी 1:15 सीएसएमटी कर्जत आपल्याला मिळणारे दुपारी 2:45 सीएसएमटी बदलापूर आता बदलापूरकरांसाठी 4:42 दुपारची लोकल 15 डब्यांची करण्यात आली आहे। खरं तर आता हा पण एक पीक आवर्सच आहे, कारण ज्यांच्या दुपारची शिफ्ट सुटते त्यांच्यासाठी। सीएसएमटी अंबरनाथ 7:42 लोकल, नंतर सीएसएमटी कर्जत 7:50 आपण सायंकाळचं बघतोय आता। नंतर सीएसएमटी ते खोपोली रात्री 10:57 लोकल सुद्धा 15 डब्यांची केलेली आहे। सीएसएमटी अंबरनाथ 12:05 लोकल जी आहे ती सुद्धा आपल्याला 15 डब्यांची होताना पाहायला मिळते आहे। बदलापूरकरांना तुमचं या संदर्भात काय मत आहे आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की सांगा। म्हणजे एकूण ज्या काही 11 लोकल आहेत त्या आता 15 डब्यांच्या करण्यात आल्या आहे, परंतु याच्यामधल्या आपल्याला खोपोलीवरून येणाऱ्याच सर्व लोकल ज्या आहेत त्या पाहायला मिळत आहेत। 15 डब्यांच्या जरी लोकल झाल्या असत्या तरी सुद्धा 15 डब्यांच्या ह्या ज्या काही लोकल आहे, जर 11च्या 11 लोकल बदलापूर येथून निघाल्या असत्या सीएसएमटी किंवा दादर जाण्यासाठी 15 डब्यांच्या, तर ती एक दिलासादायक बातमी राहिली असती। कारण ती जरी खोपोलीवरून येत असली तरी ती खोपोली नंतर बदलापूर येईपर्यंत ते 3 वरचे एस्ट्रॉचे डबे जे आहेत ते आपल्याला गर्दीने भरलेले पाहायला मिळतील।
तर तुम्हाला काय मत आहे तुमचं नक्की सांगा. पण तुम्ही खोपोलीकर आहात का तेही सांगा, कारण तुमच्यासाठी तर चांगली बातमी आहे. नेहमी असं होतं की बदलापूरकरांनाच जे आहे एक लोकल वाढली होती, परंतु आता तुमच्यासाठीही लोकलची जी काही 15 डब्यांची झालेली आहे 12 डब्यांवरून, तर या संदर्भात तुमचं काही मत असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अजून महत्वाचं, जो काही टाइम आम्ही तुम्हाला सांगितलाय तर ती आपल्यापर्यंत माहिती आली आहे वेळापत्रकानुसार. तर यामध्ये जर कधी काही बदल असेल तर ते आपल्याला रेल्वे प्रशासनाद्वारे नक्कीच समजेल, परंतु ही प्राथमिक माहिती आपल्याला मिळालेली आहे. तर याच्यामध्ये थोडेफार बदल जे आहेत ते होऊ शकतात. आपण बघतो फक्त टाइम आणावी ट्रेन, रेल्वे नाही तर फायदा नाही. खूप छान. त्यांना बोलावं त्याच वेळेला सोडा म्हणजे झालं. हा, हे बरोबर आहे. तुम्ही सुद्धा आता ज्या काही लोकल आहेत 15 डब्याच्या केलेल्या त्याच्याने प्रवास करतायत का? काही जण आम्हाला सांगतात की 30-30, 35-35 मिनिटं 15 डब्यांच्या लोकल उशिरा सोडल्या जातात आणि त्याच्याऐवजी 12 डब्यांच्या लोकल सोडतात. तर असं होतंय का? आम्हाला जरा कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, माहिती कशी वाटली तेही नक्की सांगा. आणि तुमचे मित्रमंडळी जर रेल्वेने प्रवास करत असतील तर त्यांना आताच हा व्हिडिओ फॉरवर्ड करा.